16 मे 2026 हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी शनी अमावस्या आणि शनी जयंती असा दुर्मिळ योग जुळून येत आहे. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत. जर तुमच्या कामात अडथळे येत असतील, आर्थिक चणचण असेल किंवा साडेसातीचा त्रास असेल तर हा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये उद्या शनी जयंती आहे तर उद्या काय करावे, काय टाळावे, कोणते उपाय करावे या संदर्भाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला सूर्यपुत्र शनिदेवांचा जन्म झाला होता. शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत. जे लोक प्रामाणिकपणे कर्म करतात त्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाही, उलट राजा बनवतात. यावर्षी शनिवारीच अमावस्या आल्यामुळे तिचे महत्त्व 10 पटीने वाढले आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून शनी मंदिरात जा. शनिदेवांच्या मूर्तीवर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करा. तेलात थोडे काळे तीळ टाकायला विसरू नका. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवांचा वास असतो. या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. जर तुम्हाला साडेसाती किंवा ढय्या सुरू असेल तर आजच्या दिवशी शनी चालीसा किंवा दशरथकृत शनी स्तोत्राचे पठण करणे अमोघ मानले जाते. शनी अमावस्येला दानाला विशेष महत्त्व आहे. गरजू व्यक्तीला काळी छत्री, काळे तीळ, काळे कपडे, चप्पल, उडीद डाळ दान करा. कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने राहू, केतू आणि शनीचे दोष दूर होतात. शनिदेवांनी हनुमानाला वचन दिले होते की जे हनुमानाची भक्ती करतील त्यांना मी त्रास देणार नाही. म्हणून या दिवशी हनुमान चालीसा वाचणे हा शनी दोषावर सर्वात सोपा उपाय आहे. या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः गरीब, मजूर आणि वृद्धांचा. आजच्या दिवशी घरी लोखंडी वस्तू, तेल किंवा मीठ विकत आणू नका. मांसाहार आणि मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहा, अन्यथा शनिदेवांचा कोप होऊ शकतो. यासारखे छोटे छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत. काही गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. शनिदेव हे केवळ शिक्षा देत नाही तर ते शिस्त आणि यशाचे मार्गदाता आहेत. 16 मे रोजी पूर्ण श्रद्धेने उपाय करा. तुमचे सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात. या दिवशी शनिवार आणि अमावस्या एकत्र आल्याने शनी अमावस्या हा योग तयार झाला आहे. शनी जयंती जेव्हा शनिवारी येते तेव्हा तिचे फळ अनेक पटीने वाढते. हा योग पितृदोष आणि शनिदोषाच्या शांतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. सध्या शनिदेव आपल्या स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान आहेत. जेव्हा शनी स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत केंद्रस्थानी असतो तेव्हा षष महापुरुष योग तयार होतो. हा पंचमहापुरुष योगांपैकी एक असून अत्यंत राजयोग मानला जातो. यामुळे भक्तांना स्थैर्य आणि प्रगती मिळते. या दिवशी ग्रहांच्या स्थितीमुळे शोभन योग देखील तयार झालेला आहे. या दिवशी कृतिका आणि रोहिणी नक्षत्रांचा प्रभाव असणार आहे. या दिवशी सायंकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्याचबरोबर शनिवार असल्यामुळे या दिवशी लोखंडी वस्तूंची खरेदी ही चुकूनही करू नका. पण लोखंडी वस्तूंचं दान जे आहे तर ते तुम्ही करू शकता. तेलाची खरेदी करू नका आणि तेल जे आहे तर ते तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर या दिवशी सकाळी उठल्यापासून काही महत्त्वाचे 10 कामे आणि उपाय आपल्याला करायचे आहेत. त्या संदर्भात आता आपण माहिती घेऊया. या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावे आणि उठल्यानंतर सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या जीवनातील पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष यासारखे जे काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काळे तीळ जे असतात तर ते टाकून थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि गंगाजल टाकायचं आहे. या 3 वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना ओम शनशनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे कावळ्याला आपल्याला दही भात ठेवायचा आहे. आता काय करायचं, थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याच्यापासून भात शिजवायचा, त्यावरती थोडंसं दही टाकायचं आणि सकाळी 12 वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या आजूबाजूला घरावरती, टेरेसवरती, पत्र्यावरती जिथे कुठे पशुपक्षी येत असेल एखाद्या झाडाखाली तिथे तुम्हाला हा दही भात जो आहे तर तो ठेवून यायचा आहे आणि पितृदोष निवारणासाठी प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातील सर्व जो काही पितृदोष आहे तर तो दूर होऊ दे अशी आपल्याला त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे.
पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या घरावरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे. आपल्या घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी आहे, तर त्यासारखे सर्व दोष दूर करण्यासाठी, घरातील नजर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याबद्दल, आपल्या घराबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना असते हे कोणालाही माहीत नसतं. त्यामुळे या दिवशी आपल्याला घरावरून काही वस्तू ओवाळून जर टाकल्या तर घरातील नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होतात. यासाठी तुम्हाला दही आणि भात घ्यायचा आहे, त्यावरती थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर हा उतारा जो आहे तर तो आपल्या घराचा मुख्य दरवाजा ज्या ठिकाणी असतो त्यावरनं तुम्हाला 3 वेळेस उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर ज्या ठिकाणी पशुपक्षी वगैरे येतील त्या ठिकाणी तुम्हाला हा उतारा ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या घराला जी काही नजर कोणाची लागलेली असेल तर ती सर्व नजर जी आहे तर ती निघून जाईल. याचबरोबर पुढचा उपाय म्हणजे या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा आवर्जून करायची आहे. लक्षात ठेवा, या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपण पाणी अर्पण करतो, पण चुकूनही पिंपळाच्या झाडाला या दिवशी स्पर्श करायचा नाही. पाणी अर्पण करत असताना ते दुरून पाणी अर्पण करायचं आहे. दिवा लावत असताना सुद्धा आपला स्पर्श झाडाला होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. बघा, अमावस्या आणि शनी जयंती एकत्र आहे, हा योग पुन्हा परत नाही. तर या दिवशी आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. यामुळे काय होईल तर शत्रू घरी येऊन माफी मागेल, कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल, अखंड लक्ष्मी नांदेल, घरामध्ये असणारे सर्व जे काही दुःख दोष आहेत तर ते दूर होतील. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची माहिती आपण घेऊया. यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायची आहे, त्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर या दिवशी शमीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं. शनी जयंतीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे शनीचे जे काही दोष असेल ते दूर होतात. तर काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे. दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा उपाय करा. शमीच्या झाडाजवळ जायचं आहे, हे पाणी अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, दिवा अर्पण करायचा आहे आणि त्या झाडाची 3 पानं तोडून ती घरी घेऊन यायची आहे. त्यानंतर ही पानं आणल्यानंतर आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. ही पानं हातात घ्यायची आहे. ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे 21 वेळेस. त्यानंतर जी काही अडचण असेल तर ती अडचण व्यक्त करायची आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधून ही पानं जी आहेत तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये वगैरे ठेवायची आहे, किंवा तुमची जी काही इच्छा असेल धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, नोकरी संबंधीची, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पानं ठेवायची आहे. असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. खूप साधा सोपा हा उपाय आहे, तुम्ही करून बघा. याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल. फक्त उपाय करत असताना तो श्रद्धेने, विश्वासाने करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.